शेतकरी मित्रांनो, पटेल ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलला आपला सर्वांचं स्वागत आहे। केळी बोलायला लागली भाग 2 म्हणजे बोलती केळी या विषयावर आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे स्फुरद म्हणजे फॉस्फरस याची कमतरता। आता फॉस्फरसची कमतरता कशी ओळखायची किंवा केळी आपल्याला कसं सांगते? फॉस्फरस हा एक मुख्य घटक अन्न घटक आहे, म्हणजे प्रायमरी न्यूट्रिएंट आपण त्याला म्हणतो की याची जी गरज आहे ते पिकाला सर्वात जास्त असते, प्रायमरी म्हणजे मुख्य अन्न घटकांची। तर सर्वप्रथम फॉस्फरस जर तुमच्या केळी पिकात कमी पडत असेल तर तुमचा मुळांचा जो विकास आहे तो मंदावतो, म्हणजे मुळांचा जो विकास आहे तो खूप कमी प्रमाणात होतो, जेणेकरून तुमचा जो झाड आहे त्याची हाईट, ग्रोथ आणि हे सगळं थांबून जाते। आता पानावर याचे जे लक्षण आहे ते कसे दिसतात की तुम्हाला मार्जिनल क्लोरोसिस म्हणजे केळीची जी मार्जिन असते या ठिकाणी तुम्हाला असा एक पिवळापणा दिसेल, म्हणजे त्या ठिकाणाचा जो क्लोरोफिलचा घटक आहे तो कमी होऊन जातो। आपल्याला एक निळसर कलर सुद्धा दिसतो किंवा काही ठिकाणामध्ये एक जास्त हिरवगार आणि एक निळा निळा रंग तुम्हाला या ठिकाणी मिड रिबला समांतर दिशेने दिसेल। या ठिकाणी तुम्हाला जर असा एक म्हणजे निळा म्हणजे त्याला आपण एक जांभळी रंगाचा पण समजू शकतो तुम्हाला दिसेल, तर त्या ठिकाणी समजून जाय की तुमचा जो फॉस्फरस आहे तो कमी झालेला आहे। आणि त्या पानाला जर तुम्ही पान तो असा असेल आणि तुम्ही त्याला जर असा फक्त हलकासाही प्रेशर लावला तो पान खाली येऊन जातो, ही फॉस्फरसची जी कमतरता असते त्याचे लक्षण आहे। तर फॉस्फरसची कमतरता कशी ओळखायची हे आज मी तुम्हाला सांगून दिलं आहे की केळी आपल्याला स्वतः सांगते की माझ्यात फॉस्फरस कमी झालेला आहे, माझा जांभळी रंग या ठिकाणी दिसतोय किंवा ब्लूइश म्हणजे निळसर रंग आपल्याला जर दिसायला लागला तर फॉस्फरसची कमतरता आहे। दुसरी कमतरता, जर तुमची केळी छोटी असेल आणि त्या ठिकाणी तुमचा जो हा जो पान आहे हा असा खोडाला सोळत असेल, पूर्णपणे सोळत असेल, आता याच्या मागे 2 ते 3 प्रकार असतात की पान कसे कसे केळीच्या खोडाला सोडतात। तर पहिला जो सिम्पटम्स आहे तो आहे मॅग्नेशियम आणि फॉस्फरस याची कमतरता असते, अन्नद्रव्यांची कमतरता, त्याच्यामुळे हा जो खोड आहे तो पानाला सोडून देतो। 2 नंबरला की ज्या वेळेस तुमचा जो बुंदा आहे तो ग्रोथ घेतो, तो ग्रोथ घेतल्यानंतर हा जो पान आहे तो ऑटोमॅटिकली त्याच्यापासून सुटतो, तो एक चांगला एस्पेक्ट आहे, तो चांगला भाग आहे। पण कमतरतेमुळे जर आपला हा जो खोडापासून पान जर सुटत असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे। आणि त्यावेळेस फॉस्फरस शिफारशीप्रमाणे जो प्रमाण आहे, जसं की आपल्याला 60 ते 70 ग्राम फॉस्फरस हा आपल्या केळीच्या एका झाडाला देणं आहे, तर ही जी व्यवस्था आपल्याला व्यवस्थित करणं आहे की अन्नद्रव्यांचा समतोल आपल्याला व्यवस्थित ठेवणं आहे। अन्नद्रव्यांच्या विषयी मी तुम्हाला एक पूर्ण जो एक व्हिडिओ आहे तो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला बनवून युट्यूबवर पुढे टाकणारच आहे की कोणता अन्नद्रव्य किती लागतो आणि त्याची जी वेळ आहे ती आपल्याला केव्हा द्यायचं। आज आपण जाणून घेतलं की फॉस्फरसची कमतरता झाली तर केळी काय बोलते ते आज आपण जाणून घेतलं। तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, मी तुम्हाला प्रत्येक कमेंटचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईल। धन्यवाद।